हाय फ्रेंड्स, आज मी तुमच्या सर्वांसाठी एक इटालियन अशी रेसिपी घेऊन आली आहे। ही इटालियन आहे, खूप टेस्टी लागते। तुम्ही नक्की करून बघा। यासाठी मी इथे बेसन घेतली आहे। बेसन घेतल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी रवा घालते। रवा घालून झाल्यानंतर इथे आपण ओट्स पावडर घालतोय। 1 चमचा मी ओट्स पावडर घातली। थोडे मिरचीचे तुकडे आणि मिरचीचे ठेचा पण घालते, क्रश पण घालते। हे मिक्स यामध्ये थोडंसं तेल घालायचं, मीठ घालायचं आणि थोडंसं आंबटपणा येण्यासाठी लिंबू पिळायचं। हे सर्व बॅटर भिजवून घ्यायचं व्यवस्थित। एकीकडे पॅन ठेवून त्यामध्ये बऱ्यापैकी तेल घालायचं, व्यवस्थित तेल घालायचं। आणि इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे। हा बटाट्याचा लेअर घालून घेतली सगळीकडे। पूर्ण लेअर घालून झाल्यानंतर चहू बाजूने असा बटाटा पसरवून घ्यायचा व्यवस्थित। त्यानंतर इथे मी झाकण ठेवते, बटाटा व्यवस्थित वाफावून म्हणून थोडंसं मीठ घालायचं। वाफवून झाल्यानंतर इथे आपण पालक घालणार आहोत। बारीक चिरलेला पालक घालूया अगोदर। पालक घालून झाल्यानंतर पूर्ण चहू बाजूने असं पालक आपलं पसरवून घ्यायचं। पालक घालून झाल्यावर आपल्याकडे जे जे व्हेजिटेबल्स आहेत ते आपण इथे ॲड करायचं। इथे बीट घेतले, गाजर घ्यायचं, बारीक बारीक तुकडे करून घेतले किंवा किसले तरी चालेल, तुम्हाला जसं आवडेल त्याप्रमाणे तुम्ही इथे घालू शकता। गाजर घातलं, त्यानंतर इथे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि उकडलेले कॉर्न घालते। चहू बाजूने असे हे पसरवून घेते, स्प्रिंकल करते आणि हे सर्वांवर आपण आता थोडंसं मीठ घालणार आहोत। आतलं स्टफिंग जे ते मीठ लागावं म्हणून आणि वरनं तेल सोडायचं। आणि हे जे भाज्या आहे थोडंसं आपण पालक वगैरे मऊ होईपर्यंत वाफवून घ्यायचं छान असं। वाफवून झाल्यानंतर इथे आपण जो बॅटर बनवलं होतं ते घालून घेऊया। बेसनचं बॅटर जे होतं ते आपण पूर्ण इथे घालून घेऊया। आणि हे बॅटर घालून झाल्यानंतर आता आपण हे झाकून ठेवूया छान आणि छान वाफू द्यायचं ते। हे बघा सारेतीने हे आपलं आता वाफलेलं आहे। आता इथे मी कट करून घेते, थोडंसं मोठं असताना काढायला प्रॉब्लेम होत नाही। व्यवस्थित कट करून नंतर चीज घालायचं आपल्याला। असे छोटे छोटे तुकडे करून घेतले चीजचे, जेणेकरून मेल्ट व्हायला सोपे जाईल। पातळ असं लेअर करून घेतलं का आणि चीज घालून मी हे पुन्हा झाकून ठेवणार आहे। इथे मी झाकून ठेवते। छान असे 2-3 मिनिटं वाफलं, आपलं चीज मेल्ट झालं की आपली ही रेसिपी रेडी, इटालियन फ्रिटाटा। आता इथे आपण हा असा लेअर एकावर एक घालून घेऊया, जेणेकरून आतमध्ये चीज स्टफ होईल। आणि हा खाली जो आपण बटाट्याचा जो लेअर घातला होता तुम्ही बघू शकता कसा क्रिस्पी आणि ब्राऊन रंग आलाय त्याला। अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे, तुम्हाला खायला सुद्धा मज्जा येईल। व्हेज फ्रिटाटा इथे रेडी आहे। सो तुम्ही ट्राय करून बघा, खूप छान लागतो हा। यामध्ये तुम्ही चाट मसाला